आपलं माय सुपर किचनमध्ये आज आपण बघणार आहोत अंड्याची करी। त्यासाठी आपण अंडी उकडून घेत आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य खोबरं, लसूण, आलं, मिरच्या, लसूण आणि तिखट यांची चटणी, गरम मसाला, हळद, काश्मीरी तिखट, आलं, कोथिंबीर। आणि आता आपण त्यासाठी आपण 2 कांदे भाजून घेतलेले आहेत। आता आपला कांदा लालसर झालेला आहे, तो आता आपण काढून घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यात कांद्याचं वाटण तयार करून घेऊया। आता आपण कांद्याचं वाटण तयार करून घेऊया। बघू शकता अंडी बॉईल करून घेतली आहे। आता आपण ह्या अंड्याच्या अर्ध्या कापा करून घेऊया। कोणी कोणी करीमध्ये अख्खी अंडी सुद्धा घालतं, परंतु मी मात्र अंड्याच्या अर्ध्या कापा करून अंड्याची करी करणार आहे। आपण अंडी अर्धी कट करून घेतली आहे। आता आपण करूया अंडा करी। त्यासाठी आपण कढईमध्ये आता आपण 2 चमचे तेल घेऊया। तेल तापलंय, त्यात आपण टाकूया वाटून घेतलेला कांदा। लगेच त्यात टाकूया मी हे मगाशी घेतलेले साहित्य खोबरं, लसूण, लाल तिखट हे वाटून घेतलंय, तेही आपण त्याच्यात आता लगेच टाकून घेऊया। त्यात टाकूया थोडी हळद, लसूण आणि लाल तिखट वाटलेलं हे तिखट, रंग येण्यासाठी काश्मीरी तिखट 1 चमचा आणि हा गरम मसाला। त्यात आपण तुम्ही अंडा करीचा मसाला, मटण मसाला सुद्धा वापरू शकता। हे सगळं मिक्स करून घेऊया। बघू शकता मसाला मस्त परतून झालाय, छान मस्त वास येतोय। आता आपण भाजीला घट्टपणा येण्यासाठी त्यात 1 चमचा बाजरीचं पीठ घालणार आहोत, त्यामुळे भाजीला छान घट्टपणा येतो। मसाला करताना मी त्यात थोडी कोथिंबीर घातली आहे, चव छान येते। आता मसाला मस्त भाजून झालाय, आजूबाजूला तेलही सुटलंय। आता आपण त्यात थोडंसं गरम पाणी टाकून घेऊया। घेऊया चवीप्रमाणे मीठ। तेल सुटलंय, त्यात आपण टाकून घेणार आहोत अंडी। अंडी अशी अर्धा कापा करून टाकल्यामुळे अंड्याला छानपैकी मसाला लागतो, त्यामुळे मी आता याच्यात अंडी टाकून घेते। त्यात आपण आपल्याला लागण्या जेवढं पाणी लागतंय त्या प्रमाणात आपण पाणी टाकून घेणार आहोत। आता आपण त्याच्यात टाकणार आहोत कोथिंबीर। तुम्ही बघू शकता भाजीला मस्त घट्टपणा आलाय। तुम्हाला हवं असेल तर त्यात तुम्ही सैल करण्यासाठी पाणी टाकू शकता। त्यात अंड्यामधला जो पिवळा बलक आहे तो तसाच आहे, तो भाजीमध्ये मिक्स झालेला नाहीये। भाजीचा मसाला पूर्ण त्याला लागलेला आहे। भाजी एकदम टेस्टी आणि सुंदर दिसत आहे। भाजीचा घट्टपणाही आपण बघू शकता। अशी सुंदर स्वादिष्ट भाजी तुम्ही सुद्धा करून बघा। तुम्हाला जर भाजी आवडली असेल, माझा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा।